कुंडल येथील जैन मूर्तीची विटंबनाचा तात्काळ छडा लावून दोषींवर कडक कारवाई करा, माजी खासदार राजू शेट्टी। कुंडल तालुका पलूस येथील अतिप्राचीन अतिशय तीर्थक्षेत्रावरील पुरातन मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। यावेळी संदीप राजोबा श्री 1008 कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्ध अतिशय क्षेत्र कुंडल ट्रस्टचे ट्रस्टी दीपक वर्णे, तीर्थराज नवग्रह जिन मंदिरचे उपाध्यक्ष सचिन लडगे, ट्रस्टी प्रफुल्ल पाटील तसेच ॲडव्होकेट दीपक लाड प्रमुख उपस्थित होते। कुंडल येथील अतिशय क्षेत्र असणाऱ्या गिरीपार्श्वनाथ पहाडावरील मंदिरातील प्राचीन गिरीपार्श्वनाथ मूर्तीची व पद्मावती देवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना या तीर्थक्षेत्रावर वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे। याबाबत आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेत कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी अशी विनंती केली आहे। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की जैन धर्म अतिशय शांततेच्या मार्गाने जाणार आहे। आजपर्यंत अशा घटना कुठेही घडलेल्या नाहीत, परंतु काही समाजकंटक या कुंडलमधील तीर्थक्षेत्रावरचे वातावरण जाणून बुजून गढूळ करत आहेत। हे थांबले पाहिजे। असा प्रकार आता इथून पुढे सहन केला जाणार नाही। आरोपींना लवकरात लवकर अटक करावी असे ते शेवटी म्हणाले। यावेळी संदीप खरं तर अशा प्रकारच्या ह्या प्रवृत्त्या खेचून काढल्या पाहिजेत। पोलीस खात्यानं याचा सखोल तपास केला पाहिजे, कारण प्रामुख्यानं जगा आणि जगू द्या हा संदेश सारा जगभर देणारा जैन समाज, शांततेच्या मार्गाने जगणारा जैन समाज आणि त्यांची ह्या जैन समाजातल्या जैन धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा तीर्थंकराप्रती ओतप्रोत भरलेली असते आणि अशा पद्धतीनं तीर्थंकराच्या मूर्तीची मोडतोड केली तर सर्वसामान्य जैन श्रावकांच्या हृदयाच्या चिंधड्या होऊन जातात की हा संवेदनशील विषय आहे। तेव्हा अशा पद्धतीनं धार्मिक भावनेशी खेळण्याचा प्रयत्न जर कोणी जाणीवपूर्वक केला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि पोलिसांनी योग्य तो तपास लावून गुन्हेगारांना शासन करावं अशी आमची मागणी आहे। राजोबा म्हणाले की कुंडलला जैन समाज हा अल्प आहे, परंतु मी व आमचा सर्व गाव कुंडल ट्रस्टच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। येथून पुढे जर काही अनुचित प्रकार घडला तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा त्यांनी दिला। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।